नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये नवीन एक भन्नाट वस्तू घेऊन आलेले खास तुमच्या घरगुती व्यवसायासाठी आणि घरच्या घरी तुम्ही शेतीला एक जोडधंदा म्हणून किंवा बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता मित्रांनो. तर या व्यवसायाचं नाव आहे शेवई मशीन. आता या व्यवसाय करत असताना या मशीनबद्दल ज्ञान असणं, या मशीनबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण का या मशीनचं काय काम असतं, मशीन कशा पद्धतीनं काम करते, मशीनमध्ये मोटर कितीची आहे आणि सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता बघा, पहिल्यांदा तुमचं या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो, की तुम्ही व्हिडिओ पाहताय याचा अर्थ तुम्हाला सुद्धा किंवा तुमच्या घरच्यांना सुद्धा एक बिझनेस करू वाटतोय मित्रांनो आणि म्हणूनसाठी तुमचं अभिनंदन. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण मोटरपासून चालू करूया. याच्यामध्ये बघा, या मोटरमध्ये 3 प्रकारच्या मोटरा येतात. एक 1.5 HP आहे, एक 2 HP आहे आणि एक 3 HP आहे. तर या मोटरचं काम काय असतं, तर हे सिंगल फेज म्हणजे घरगुती लाईटीवर चालणारी मोटर आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट, या मोटरला पुढच्या बाजूला एक बेल्ट वापरलेला आहे. त्या बेल्टचं जे नाव आहे ते बी बेल्ट आहे आणि याच्यामध्ये एक फॅन पण आपण जोडलेला आहे, जेणेकरून या फॅनद्वारे पुढं शेवया ज्या ठिकाणी खाली येणार आहेत तिथं ही हवा मारून शेवया सुट्ट्या करण्याचं काम हा फॅन करतो मित्रांनो. पहिला फायदा. आता बघा, ह्या मोटरवरच या मोटरला सेटिंग सुद्धा दिलेली आहे. जर समजा काही आपल्याला सेटिंग ह्या नट बोल्टाद्वारे मशीन मोटर कमी जास्त किंवा बेल्ट टाईट लूज करण्यासाठी हा जो बी नावाचा बेल्ट आहे, बी प्रकारचा बेल्ट आहे, तर याला खाली एक फुली दिली, वर एक फुली दिली आहे मित्रांनो. आता दुसरी गोष्ट, या ठिकाणी बेरिंग वापरलेले एकदम चांगल्या क्वालिटीची आपण बेरिंग वापरली गेली. पिडॅस्टर बेरिंग नाव आहे याचं. आता बघा, या ठिकाणी फुली वापरलेली आहे. आता या फुलीला दुसरी मोठी फुली आपण जोडली. याचं एक कारण आहे की इथून आपल्याला जास्तीत जास्त प्रकारे पीठ, शेवयाचं जे काय पीठ आहे ते या ठिकाणी टाकल्यानंतर खाली शेवया पडतात मित्रांनो. आता बघा, या ठिकाणी तुम्ही म्हणसाल इथं काय आहे, तर इथं सेटिंग दिलेलं आहे, गिअरबॉक्सचं सेटिंग आहे, की जेणेकरून तुम्हाला इथं 2 पिडॅस्टर बेरिंग वापरले ते वेळोवेळी इथं ग्रेस करायचं आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी सेटिंग दिलेलं आहे कमी जास्त करण्यासाठी आणि ही जी भांडं आहे, या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. आता ह्या पाणी ठेवल्यानंतर काय होतं, की इथं जे आपला रोलर आहे किंवा इथं जे एक इन्स्ट्रुमेंट असतं जे पीठ खाली ढकलण्याचं, तर ते गरम होतं. ते थंड होण्यासाठी या कंपनीनं आधुनिक पद्धतीनं या ठिकाणी ही पाण्याची पाईपलाईन दिलेली आहे आणि खाली दुसरं पाणी एक्स्ट्रा झालेलं खाली या ठिकाणी पडत आहे मित्रांनो. आता बघा, या मशीनचं जे वेट आहे ते एकदम हेवी मशीन बनवलेले आहे. खाली चाकं सुद्धा आपण दिलेले आहेत. कुठेही तुम्ही सहजगत्या तुम्ही घरामध्ये किंवा आसपासच्या तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही मशीन ठेवणार आहे त्या ठिकाणी तुम्ही ऑपरेट करू शकता. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटलं तर हे स्टेनलेस स्टील पासून बनवलेलं हे भांड्याचं पात्र आहे, जेणेकरून हे कुठल्याही प्रकारचा गंज धरत नाही. GI प्रकारचं लोखंड याला वापरलं, हेवी लोखंड वापरलेलं, हेवी क्वालिटीची मशीन मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पंढरपूर नवक्रांती ॲग्रो एजन्सी. तर बघा, या ठिकाणी दुसरं एक तुम्हाला सांगायचं, या ठिकाणी भांडं ठेवण्याचं एक आपल्याला इथं इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे. इथं तुम्ही भांडं सहजगत्या ठेवू शकता आणि इथून पिठाचे गोळे असतील किंवा पीठ असेल तर या ठिकाणी इथं टाकू शकता मित्रांनो. तर आता खालच्या भागामध्ये येऊया आपण. इथं बेसमेंट हेवी दिलेला आहे आणि इथं जाळी दिलेली आहे, जेणेकरून या जाळीच्या समोर हवा लागून या ठिकाणी शेवई खाली येत असतात. या ठिकाणी थोडंसं हे तुम्हाला खोलून दाखवतो, तर हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओ तुम्ही आज बघितला तर उद्या तुम्हाला ही शेवई मशीन चालू करून याचा डेमो सुद्धा मी दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी 2 आपल्याला डिस्क कंपनीकडून मिळणार आहेत. एकदम हेवी क्वालिटी असणारे ह्या डिस्क आहेत, की जेणेकरून यातून आपल्याला शेवया खाली येत असतात. तर ही एका वेळेस एक ठेवायची आहे, लहान शेवळीसाठी आणि मोठ्या शेवळीसाठी अशा पद्धतीनं आहे. एकदम हेवी मटेरियल आहे मित्रांनो आणि या ठिकाणी ही एक मशीन या ठिकाणी
डिस्क ठेवून या ठिकाणी असं आवळून घ्यायचं आहे मित्रांनो। पहिल्यांदा हे असं आवळून घेतलं तर बघा एकदम आटी वगैरे सोपी दिलेली आहे, अशा पद्धतीने बसवून घ्यायचं आहे। आणि मी तुम्हाला आता या ठिकाणी चालू सुद्धा करून दाखवणार आहे। तर मित्रांनो ही मशीन आपली चालू झालेली आहे आणि या पद्धतीनं शेवई मशीन एकदम सायलेंट फीचर मध्ये आवाज न करता या ठिकाणी मशीन चालू झालेली आहे। इथं मोटर आहे, त्यानंतर या मोटरवर आपण इथं जे तुम्हाला फॅन बघितला असेल छोटा फॅन, त्याची हवा सुद्धा या ठिकाणी येत आहे। आणि तुम्हाला या ठिकाणावरून पीठ आतमध्ये टाकायचं आहे। उद्याच्या भागामध्ये तुम्हाला मी शेवया खाली काढून दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या मशीनची क्वालिटी तुम्ही बघत असाल, अशा प्रकारचे जाडच्या जाड आपण लोखंड वापरलेलं आहे। झिरो व्हायब्रेशन मध्ये मशीन चालते मित्रांनो, तुम्ही बघू शकता एक नंबर मशीन आहे। आणि ही कुठं मिळेल? नवक्रांती ॲग्रो एजन्सी, रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर, मेकॅनिकल लाईन, पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला ही मशीन मिळणार आहे मित्रांनो। तर दुसरी एक माहिती महत्त्वाची राहिली, तर या मशीनचं आता सीझन चालू आहे, तर सीझन मध्ये बरेच शॉर्टेज असतं। तर तुम्हाला पाहिजे असेल तर बुकिंग करा। एक 5,000 रुपये बुकिंग करून ठेवायचं की तुमची मशीन आम्ही ताबडतोब तयार करतो, बनवतो आणि आम्ही तुम्हाला देऊन टाकतो मित्रांनो। तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगायची म्हटलं तर याच्यामध्ये पिठाची गिरणी साईडला आणि शेवई मशीन अशी पण आपण एक शेवई मशीन बनवलेली आहे की ज्या शेतकरी बांधवांसाठी, ज्या बिझनेस धारकांसाठी आपण ही शेवया मशीन तर झाली, पण याच्या पाठीमाग पिठाची गिरणी सुद्धा आपण बसवलेली आहे की जेणेकरून ह्याचा व्यवसाय झाल्यानंतर तुम्ही पिठाचा दळणाचा व्यवसाय सुद्धा 14 टक्क्याची गिरणी जोडलेली आहे, तो सुद्धा तुम्ही चालू करू शकता। तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये तुम्हाला एका तासाला किती किलो तर पीठ किंवा किती किलो शेवया काढेल, तर याच्यामध्ये अजून एक आपल्याला टेक्निक आहे। तर ती पण मी तुम्हाला सांगतो की जर समजा तुमचं 15 किलो, 20 किलो, 25 किलो किती जे पीठ आहे किंवा शेवया काढण्याची क्षमता आहे ती वाढवून सुद्धा या ठिकाणी आपल्याला करू शकता। आपल्याला मोठी मशीन ह्याच्यापेक्षा घ्यावा लागेल, म्हणजे हे 3 HP ची पण तुम्ही घेतली तर आणखीन जास्तीत जास्त प्रकारचे तुम्हाला शेवया, मोठी मशीन एखादा म्हणतो मला मोठी पाहिजे तर मोठी सुद्धा तुम्हाला मिळेल। ही पण मोठीच आहे, पण ह्याच्यापेक्षा मोठी पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला भेटेल। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जे डेमो आणि सगळ्यात महत्त्वाचं मशीन मित्रांनो हे सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काय पोटॅटो चिप्स म्हणजे उदाहरणार्थ बटाट्याचं चिप्स काढण्याची मशीन आलेली आहे, पिलर मशीन म्हणतो त्याला, ती आलेली आहे। या ठिकाणी गार्लिक पिलरिंग मशीन आलेली आहे, म्हणजे लसूण सोलायची मशीन आलेली आहे। त्यानंतर पिठाची एकदम बॉक्स पॅक पेटी आहे, याला बजाज फायनान्स सुद्धा बॉक्स पेटीला होतं। त्यानंतर ही 2 HP ची याला पल्वलायझर मशीन म्हणतात, 2 in 1 आहे, पिठाची गिरणी आणि पल्वलायझर दोन्ही एकामध्ये आहे। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची आईस गोला म्हणजे ज्यांना बर्फ